नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया। इथे आता अबोली कोर्टातून घरी आलेली असते। अबोली घरी आल्यानंतर ती आल्या आल्या इथे बाप्पाचा आशीर्वाद घेते, कारण तिला बाप्पाच्या आशीर्वादाची खूपच जास्त गरज आहे। तिने जी केस लढायला घेतलेली आहे ती खूपच जास्त गुंतागुंतीची आहे। तर इथे शिवांगी ही वाघ आहे, पण तिला स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा तिला आजारसुद्धा आहे। ही बातमी अबोलीला नव्याने कळलेली असते आणि तिला हे सुद्धा कळलेलं असतं की वाघसुद्धा दुसरी तिसरी कुणी नाही तर शिवांगीच आहे। पण हे सगळं शिवांगी नाही तर तिच्यामध्ये असलेली तिची दुसरी पर्सनॅलिटी हे सगळे खून वगैरे करते, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते। आणि ही केस जितकी सोपी आणि साधी लोकांना वाटत असेल तितकी ती नाहीच आहे, खूपच जास्त गुंतागुंतीची आहे। म्हणून ती इथे बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना तेवढ्यातच तिथे येते कोण प्रेक्षकांनो, तर सगळ्यांची आवडती ईश्वरी। ईश्वरी आता त्या ठिकाणी आलेली असते आणि ती म्हणते, बाप्पा मी कुठे आले, मी तर इथे दर वेळेला गोंधळच घालते। आणि ती चुकून अबोलीच्या चाळीमध्ये आलेली असते। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की देवा, मी दर वेळेला काही ना काहीतरी गोंधळ घालतेच, आता मी कुठे आले, चुकून इथे आले वाटतं। आणि ती आता गाडी वळवून निघालेलीच असते। तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इकडे जाता जाता ईश्वरीचं लक्ष जातं तर तिला अबोली दिसते। अबोली दिसल्यानंतर तिला फार आश्चर्य वाटतं। ती म्हणत असते की ह्या तर ॲडव्होकेट अबोली शिंदे आहेत ना। अरे बापरे, यांनासुद्धा कधीतरी भेटणं होईल याचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता। म्हणजे ज्या व्यक्तीला माझी भेटण्याची इतक्या दिवसापासूनची इच्छा होती त्यांना फायनली मी इथे येऊन भेटलेली आहे असं मला वाटतंय। तेव्हा ईश्वरी गाडीवरूनच अबोलीकडे आश्चर्याने बघते आणि धावत पळत तिच्याजवळ येते आणि म्हणते, तुम्ही ॲडव्होकेट अबोली शिंदे ना? मॅडम, तुमच्याबद्दल मी खूप जास्त ऐकलेलं आहे आणि तुम्हाला भेटण्याची माझी खूप इच्छा होती। खरंच तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। मी इथे चुकून आले होते, पण बघा ना, तुमच्याजवळ भेटणं झालं। तेव्हा अबोली म्हणते, कधी कधी चुकून झालेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप काही देऊन जातात, आपण त्याच्यातून खूप काही शिकतो। त्याच्यामुळे बरं झालं तू इथे आलीस, तुला भेटून मलासुद्धा छानच वाटलं। तुझ्याबद्दलसुद्धा मी ऐकलं आहे, तू ईश्वरी देसाई ना? तू सुद्धा खूप धाडसी आहेस हे मी ऐकून आहे। तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण तुमच्याबद्दल मी जे काही ऐकलं ना ते खूपच जास्त छान आहे, माणसाला काहीतरी शिकवून देणारं आहे, ऊर्जा देणारं आहे। म्हणून तर ॲडव्होकेट अबोली शिंदे, तुम्ही आमच्या प्रेरणा आहात। तेव्हा अबोली म्हणते, अगं तुम्ही वगैरे बोलू नकोस, तू मला अरेतुरे केलंस ना तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, खरंच तू ज्या धाडसाने केसेस लढतेस ना आणि त्या जिंकूनसुद्धा दाखवतेस, त्या केस लढत असताना तुझ्यासमोर किती अडचणी येतात, किती आव्हाने येतात, पण तू ती सगळी आव्हानं, सगळी संकटं पार करून शेवटीला तू सत्याची कास धरून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतेस। मग ती केस कितीही कठीण असू दे, कॉम्प्लिकेट असू दे, तू ती केस जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतेस। कितीतरी मुलींना तू न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहेस, कितीतरी मुलींची तू आशा आहेस, प्रेरणा आहेस। आणि त्या केसेस, सगळ्या केसेससुद्धा मला माहिती आहे। तर ती चार्वीची केस असू दे किंवा त्याचबरोबर त्या जजची केस असू दे, त्याचबरोबर परसूची केस असू दे, फुलवाची केस असू दे, मनवाची केस असू दे, तू प्रत्येक वेळेला इथे सगळ्यांना न्याय मिळवून दिलेला आहेस। त्याचबरोबर अंकुश शिंदे सर यांना श्रेयसने खोट्या केसमध्ये फसवलं होतं, तू दरवेळेला आपल्या नवऱ्यालासुद्धा कोर्टामध्ये इथे निर्दोष सिद्ध केलेला आहेस आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहेस। प्रत्येक वेळेला तू अशा केसेस घेतेस ज्या सत्याच्याच असतात आणि सत्याची कास धरूनच तू त्या केसचा न्यायनिवाडा करतेस। खरंच मला तुझी ही गोष्ट फारच आवडते। तेव्हा अबोली म्हणत असते की तुझ्याकडून हे सगळं ऐकून मला खरंच खूप आनंद होतोय, पण त्याचबरोबर माझी इथे आता खूपच जास्त जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे। म्हणजे तुमच्यासारख्या मुलींकडून जेव्हा मी असं ऐकते तेव्हा माझी जबाबदारी मला वाढल्यासारखी वाटते। मला अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे, सत्याने प्रत्येकाची केस लढत त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, म्हणून माझी जबाबदारी अजूनच वाढते। आणि तुमच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी असंच काम करत राहीन आणि निर्दोष लोकांना न्याय मिळवून देत राहीन।
गरिबांवरती कधीही अन्याय होऊ देणार नाही असं अबोली म्हणत असते। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुमच्याकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या मुलींना इथे ऊर्जा मिळत असते, आम्ही सेफ आहोत, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली शिंदे आहे असं आम्हाला वाटत असतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी मला तुला हे देवावंसं वाटते। आणि ईश्वरीने येताना इथे देवी आईची मूर्ती आणलेली असते। तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे घे अबोली, तुझ्यासाठी मी देवी आईचा आशीर्वाद घेऊन आले। तेव्हा इथे अबोलीला खूपच जास्त आनंद होतो। तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की देवी आईची मूर्ती तुझ्याजवळ असेल ना तर तुला कुठल्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी ती तुला नक्की मदत करेल आणि नेहमी तू इथे सत्याने लढत राहशील। तेव्हा इथे अबोली म्हणत असते काय गं ईश्वरी, काय झालं? ईश्वरी म्हणते मला आता जावं लागेल। अबोली अगं ऑफिसमध्ये आहे ना माझ्यामुळे खूप गोंधळ झाला आहे, माझ्यामुळे कंपनीचं नुकसान होणार आहे गं। तेव्हा अबोली म्हणते काळजी करू नको, काही नुकसान वगैरे होणार नाही आहे, कारण तू नेहमी धाडसाने आलेलं प्रत्येक संकट दूर लोटून देत असतेस की नाही। मग तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगते की दरवेळेला स्वतःसाठी लढत राहा आणि आपल्याकडून काही चूक झाली तर ती चूक कशी सुधारता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि जे काही संकट येईल ना तुझ्यासमोर ते चॅलेंज म्हणून स्वीकार आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उभी राहा। तेव्हा इथे आता तिला खूप जास्त भेटून आनंद झाल्यामुळे ईश्वरी म्हणत असते की तुझं बोलणं ऐकून मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि नवीन उमेदसुद्धा मिळालेली आहे। तुझ्याकडे बघितल्यानंतर आम्हालासुद्धा जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळत असते। आणि अबोली जाता जाता ती म्हणते अबोली जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तेव्हा अबोलीसुद्धा तिला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। दोघीजणी एकमेकींना भेटतात, एकमेकींचं मनोबल वाढवतात आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये तारीख असते आणि इथे शिवांगीला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून संजीवनी साठे मॅडम म्हणालेले असतात काही झालं ना अबोली तर तुला मी कोर्टामध्ये पोहोचूच देणार नाही आहे, बघ मी काय करते ते। आणि तेव्हा इथे त्यांनी आता लोकांमध्ये रोष निर्माण केलेला असतो। इथे अबोली आता अंकुश बरोबर कोर्टामध्ये आलेली असते आणि त्यावेळेला इथे महिला मोर्चासुद्धा आलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही वकील आणि लोक सामील झालेले असतात। त्यांना असं वाटत असतं की अबोली एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करते, पण त्या लोकांना हे कळत नसतं शिवांगी जरी गुन्हेगार आहे तरीसुद्धा हे सगळं करण्यामागचं कारण काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे असं अबोलीला वाटत असतं। आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो अबोली आता कोर्टामध्ये जात असताना सगळे लोक तिला अडवायला उभे राहिलेले असतात आणि इथे अबोली शिंदे मुर्दाबाद, अबोली शिंदे हाय हाय असे आता सगळेजण म्हणत असतात। त्याचबरोबर इथे अंकुश खंबीरपणे अबोलीच्या पाठीशी उभा असतो। अबोलीला तो त्या गर्दीमधून सेफली बाहेर काढणार तेवढ्यातच एक दगड व्यक्ती मारतो। तो दगड अबोलीच्या डोक्याला लागलेला असतो आणि अबोली तरीसुद्धा कोर्टामध्ये जात असते। तेव्हा काही लोक तिथे येतात आणि ती लोक म्हणजे ज्या समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं असतं त्या मुलींचे जे काही वडील असतात ते त्या ठिकाणी आलेले असतात। तेव्हा समृद्धीचे वडील म्हणत असतात की ही बघा, ही आहे ॲडव्होकेट अबोली शिंदे जी एका गुन्हेगाराची केस लढत आहे। हा तोच गुन्हेगार आहे जो वाघ बनून ज्याने आमच्या मुलींना मारलेला आहे, पण अबोली त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी कोर्टामध्ये लढत आहे, तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे। काही झालं तरीसुद्धा ॲडव्होकेट अबोली कोर्टामध्ये जाता कामा नये आणि ती शिवांगी निर्दोष सुटता कामा नये, थांबवा तिला, अडवा असं इकडे ते लोक आता म्हणत असतात। अबोलीला टेन्शन येतं की लोकांमध्ये अचानक इतका रोष निर्माण कसा काय झाला। तर प्रेक्षकांनो हे सगळं संजीवनी साठे यांनीच केलेलं असतं, कारण त्यांना असं वाटत असतं की अबोली ही केस जिंकायला नको आणि जर शिवांगी गुन्हेगार आहे तर तिला शिक्षा झालीच पाहिजे। आणि हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो आता त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे पिंकी। तर इथे पिंकी म्हणत असते की एक मिनिट थांबा आणि पिंकी तिथे आलेली असते, मनवा तिथे आलेली असते, चार्वी आलेली असते, सुमी आलेली असते, या सगळ्या जणी आलेल्या असतात अगदी अबोलीला सपोर्ट करण्यासाठी। पिंकी म्हणत असते की कुणीही समोर पाऊलसुद्धा टाकायचं नाही, नाहीतर ही पिंकी काय करेल ना काही सांगता येत नाही। जो पिंकीची वाकडं घेईल त्याची लाकडं समशानात जातात माहिती आहे ना।
आणि इथे अबोली काही चुकीचं करत नाही आहे. अबोलीने प्रत्येक वेळेला खऱ्याची साथ दिलेली आहे. ती खंबीरपणे सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि या वेळेला आम्ही अबोलीला सपोर्ट करायला आलो आहे. अबोली आमची प्रेरणा आहे. ती कधीच चुकीचं काम करू शकत नाही. त्यानंतर सुमीसुद्धा म्हणत असते की खबरदार जर कोणी पुढे पाऊल टाकलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. चार्वीसुद्धा तेच म्हणते की अबोलीताई कधीही काही चुकीचं करत नाही. या वेळेलासुद्धा ती चुकीची नाहीच आहे, ती बरोबर आहे. आणि या वेळेला तुम्ही सगळेजण तिला चुकीचं ठरवण्यासाठी इथे आला आहात. मागे व्हा. जर पुढे आलात तर खूपच जास्त गंभीर गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तेव्हा इकडे समृद्धीचे वडीलसुद्धा घाबरतात आणि आता मागे जातात. ते म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करताय? तुम्ही एका गुन्हेगाराला वाचवणाऱ्या व्यक्तीची साथ देताय. तेव्हा इथे पिंकी म्हणत असते कुणी सांगितलं तुम्हाला? जर अबोली कुणाची तरी केस लढते, कुणाला तरी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ती काही चुकीची आहे का? जर ती म्हणते की शिवांगी जरी वाघ असली, तिने जरी आपला गुन्हा कबूल केला असला तरीसुद्धा त्यामागे काहीतरी कहाणी आहे, ती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मनवा म्हणत असते की आम्हाला अबोलीने कितीतरी मुलींना निर्दोष सिद्ध केलं आहे, कितीतरी मुलींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अबोली वहिनी कधीही चुकीची असू शकत नाही. जर ही केस चुकीची असती तर कधीच तिने ही केस लढायलाच घेतली नसती. ती कधीही सत्याची कास सोडत नाही. प्रत्येक वेळेला ती फक्त सत्याचा विजय असो असं ती म्हणत असते आणि त्याच पद्धतीने ती सगळ्या केसेस लढत असते. तेव्हा इथे आता पिंकी, चार्वी, मनवा, सुमी सगळ्यांनी सपोर्ट केलेला असतो. सुमी म्हणते की अबोलीताई प्रत्येक वेळेला इथे सत्याची केस घेतात आणि सत्याच्या बाजूनेच लढतात. त्यांना खोटं अजिबात आवडत नाही. मग ह्या वेळेला त्या खोटं कसं काय बोलू शकतात आणि त्या खोट्या कशा काय असू शकतात? त्यामुळे प्रत्येकाने काय चूक काय बरोबर हे जाणून घेतलं पाहिजे. पिंकी म्हणते खबरदार जर पुढे पाऊल टाकाल तर एकेकाचं डोकं फोडून टाकू, समजलं का? इथे स्त्री शक्ती काही कमी नाही आहे. स्त्री शक्तीला कमी समजू नका. आम्ही इथे अबोलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तिला कोर्टामध्ये आम्ही घेऊन जाणार. ती आम्हाला ऊर्जा देते, ती आमची प्रेरणा आहे आणि अबोलीला संकटामध्ये आम्ही कधीही एकटं सोडणार नाही. तेव्हा इकडे अबोली आता पिंकीला थँक्यू म्हणते की पिंकी बरोबर संकटामध्ये तू माझी साथ द्यायला इथे आलीस गं, थँक्यू सो मच. तेव्हा पिंकी म्हणते की जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेस. मग ह्या वेळेला तुला मदत आहे तर आम्ही मागे राहू का? आम्ही तुझी मदत करायला येणार नाही का अबोली? तेव्हा इकडे अबोली मनवाला थँक्यू म्हणते. मनवा म्हणते वहिनी अगं थँक्यू काय म्हणतेस? तू मला इथे न्याय मिळवून दिला आहेस. तू कधीही चुकीची केस घेत नाही, मला माहिती नाही आहे का? मग तुला जर मदतीची गरज आहे तर आम्ही तुझी साथ नाही देणार तर कुणाची साथ देणार? असं सुद्धा इथे आता मनवा म्हणते. त्याचबरोबर सुमीलासुद्धा ती थँक्यू म्हणते, चार्वीलासुद्धा ती थँक्यू म्हणते आणि तिची छान पद्धतीने विचारपूस करते. तुम्ही सगळेजण आलात म्हणून मी कोर्टामध्ये जाऊ शकते असं इथे अबोली म्हणते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली बघितलंस ना स्त्री शक्तीमध्ये किती ताकद आहे ते. अगं या सगळ्याजणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यामुळे सगळे लोक इथून निघून गेले आणि तू पुन्हा एकदा इथे एका मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुला नक्की यश येणार आहे. इथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी ह्या सगळ्याजणी तुला मदत करायला इथे आल्यात, याच्यापेक्षा अजून काय हवं आहे? खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा झाला असं अंकुश म्हणतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता कोर्टामध्ये जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट संजीवनी साठे तुम्ही तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा संजीवनी म्हणत असते की जज साहेब मी कोर्टामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की शिवांगी हीच खरी गुन्हेगार आहे. तिनेच कितीतरी मुलींना मारलेलं आहे. त्याच्यामुळे शिवांगीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तिने स्वतःने सुद्धा हे कबूल केलं आहे की तीच वाघ आहे म्हणून. त्याच्यामुळे जर तिने स्वतःने कबूल केलं आहे आणि त्यामुळे हे सिद्धसुद्धा झालेलं आहे की तीच वाघ आहे तर तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी असं इकडे आता ॲडव्होकेट संजीवनी साठे म्हणत असतात. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली शिंदे तुम्हाला तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्यायचं आहे का?
तेव्हा अबोली म्हणते, हो मॅडम, आणि मला माझ्या अशिलाबद्दल थोडंसं बोलण्याची सुद्धा संधी द्यावी. तेव्हा ॲडव्होकेटला आता संधीसुद्धा देण्यात आलेली असते. तेव्हा जज साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला इथे परमिशन आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे शिवांगी म्हणाली होती की तिनेच हे खून केलेले आहेत, तीच वाघ आहे. पण हे सगळं ती दडपणाखाली येऊन म्हणाली होती असं मला वाटलं होतं. पण ज्या वेळेला मी तिला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा गेले होते तेव्हा शिवांगीने माझ्यावरती अटॅक केला आणि ती म्हणाली की मी वाघ आहे, वाघ, मी माझ्या बापाची वाघीण आहे, वाघीण, असं ती म्हणत होती. आणि ती म्हणाली की शिवांगीला बरं झालं शिक्षा झाली, तिला असंच पाहिजे होतं. आणि तिने माझ्यावरती अटॅक केला, मला एका हाताने तिने वरती उचललं. आणि त्यासाठी मी इथे खरं खोटं करण्यासाठी इथे डॉक्टर साहेबांना सुद्धा बोलावते. तर इथे डॉक्टर अथर्व यांना आता बोलावलं जातं आणि अबोली म्हणत असते की डॉक्टर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की इथे आपण शिवांगीची जी काही टेस्ट केली, तिच्यावरती जी काही आपण प्राथमिक टेस्ट केली, शिवांगीजवळ तुमचं बोलणं झालं, त्याबद्दल तुम्ही कोर्टाला काय सांगाल? तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आम्ही इथे शिवांगीच्या प्राथमिक टेस्ट केलेल्या आहेत आणि तिच्याजवळ बोलणंसुद्धा झाले. त्याच्यावरून हे सांगण्यात येते की शिवांगीला स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि म्हणूनच ते सगळं घडलं असावं. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात, हे सगळं खरं आहे का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की दाट शक्यता आहे, हे नाकारता येऊ शकत नाही, तिला स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मॅडम, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी शिवांगीची त्याच्या रिलेटेड चाचणी झाली पाहिजे, जी की खूपच जास्त महत्त्वाची आहे. आणि तो जर रिपोर्ट झाला तरच आपल्याला कळेल की शिवांगीला इथे स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की नाही, म्हणजे तसे पुरावेसुद्धा मिळतील. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात, हा काय पोरखेळ लावला आहे, बरोबर आत्ताच हा आजार कसा काय सगळ्यांना कळला? तेव्हा इथे हा आजार खरा आहे की खोटा, त्याच्या रिलेटेड ज्या काही टेस्ट असतील त्या करण्यात याव्या, असं इथे जजसाहेब म्हणतात. आणि त्या अबोलीला म्हणतात की जर कोर्टामध्ये असं काही सिद्ध झालं नाही की शिवांगीला हा आजार आहे, तर मग अबोली शिंदे, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी असं खोटं बोललात, हे गृहीत धरलं जाईल आणि तुमची सनद 6 महिन्यासाठी रद्द केली जाईल, असं जजसाहेब म्हणतात. तेव्हा अबोलीला ते सगळं मान्य असतं. जेव्हा अबोली घरी येते तेव्हा इथे तिची सासू म्हणजे रमा औक्षण करते. तेव्हा रमाला ती म्हणते की आई, अहो अजून मी केस जिंकलेली नाही आहे. तेव्हा रमा म्हणत असते, पण त्या दिशेने एक पाऊल तरी पुढे टाकलेस ना. त्याचबरोबर इथे अंकुशसुद्धा आता अबोलीचं औक्षण करतो. अबोली म्हणते, सर हे काय आहे? तेव्हा अंकुश म्हणतो, आज तू मला थांबवू शकत नाही, आज मी तुझं औक्षण करत नाही आहे, तर तुझ्यासारख्या कितीतरी महिलांना मी इथे मान देतो आहे, त्यांचं औक्षण करतो आहे असं समज. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, खरंच मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे की तू किती जणांची तरी प्रेरणा आहेस आणि आजसुद्धा तू तेच केलंस. तू शिवांगीला इथे जरी निर्दोष सिद्ध नाही केलंस तरीसुद्धा तिची शिक्षा कमी व्हावी किंवा तिला योग्य ती ट्रीटमेंट मिळावी यासाठी प्रयत्न केलेले आहेस. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली म्हणत असते की सर, ही बघा, ही आहे ती देवी मूर्ती जी मला ईश्वरीने दिलेली आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, खूपच सुंदर मूर्ती आहे ग अबोली, आणि बघ ना, महाशिवरात्रीच्या दिवशी ही मूर्ती आपल्या घरी आलेली आहे. तेव्हा इथे ही मूर्ती आता तू तुझ्या हाताने आपल्या देवघरात ठेव बरं. तेव्हा अबोली म्हणत असते की ही मूर्ती म्हणजे आम्हाला प्रेरणा देत असते. त्याचबरोबर देवी आई प्रत्येक वेळेला प्रत्येक स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभी असते. तर आता देवी आईकडे बघितल्यानंतर आम्हाला जगण्याची नवी उमेद मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते. त्याचबरोबर आमच्यातली इच्छाशक्ती वाढवत असते, आमच्यातलं बळ वाढवत असते. जेव्हा आम्ही निराश होतो तेव्हा आम्हाला नवीन ऊर्जा देण्याचं काम देवी आईच तर करत असते ना. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून जाणारी म्हणजे आमची देवी आई, हीच आमची प्रेरणास्थान आहे. आणि प्रत्येक वेळेला कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा इथे देवी आईचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं संकट दूर होण्यासाठी मदत तर होतच असते. तर इथे आता जागतिक महिला दिवस असल्यामुळे प्रत्येक सिरियलमध्ये इथे प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेला देवी आईच्या मूर्त्या देऊन इथे एकमेकींचा सन्मान केलेला असतो आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छासुद्धा दिलेल्या असतात.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे अबोली शिवांगीला विचारत असते की तू खरं बोलतेस ना, तू काही खोटं तर करत नाहीयेस ना. हे बघ शिवांगी, तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी हे सगळं करते, पण तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना. शिवांगी म्हणते नाही, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे. आणि हे सगळं ती बोलत असताना एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि अंकुशकडे अबोलीकडे रागाने बघत असतो. आणि अचानकपणे त्यांचं बोलणं चालू असताना तो माणूस हातामध्ये काठी घेऊन धावत पळत आता अंकुशच्या दिशेने जातो आणि ती काठी तो अंकुशवरती उगारतो त्याला मारण्यासाठी. तेव्हा अंकुश ती काठी पकडतो आणि स्वतःला वाचवतो आणि इथे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे अबोली खूपच जास्त घाबरते आणि त्या व्यक्तीकडे आश्चर्याने बघायला लागते.